लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, गाव पातळीवर इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात। बातमी आहे नांदगाव येथून। नांदगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायत, सार्वत्रिक तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंचाच्या पोटनिवडणुकांकरिता पारंपरिक पद्धतीने राबवण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून गाव पातळीवर इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। निवडणूक आयोगाचे क्रमांक रानिया ग्रापनी 2023 प्र. 5 का 8 दिनांक 10 मार्च 2025 रोजीचा आदेश असतो। सहपत्र राज्यातील माहे जानेवारी 2024 ते माहे 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित मागील निवडणुकांमध्ये प्रभाग रचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार आणि इतर कारणामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सुमारे 1673 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच ग्रामपंचायत सदस्य थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीकरता पारंपरिक पद्धतीने राबवण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा बुधवार दिनांक 19 मार्च 2025 आहे। या मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवार दिनांक 19 मार्च 2025 ते सोमवार दिनांक 24 मार्च 2025 पर्यंत असून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे याचा दिनांक 26 मार्च 2025 असा आदेश माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सुरेश कापणी, सचिव, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या स्वाक्षरीने दिनांक 10 मार्च 2025 रोजी आदेश जाहीर करण्यात आला आहे। या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायती आणि नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे। रोहिले बुद्रुक येथील पुढे होऊ घातलेल्या 2026च्या निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या होणाऱ्या पोटनिवडणूक चुरशीची होईल अशी चर्चा गावात सुरू आहे। ज्या पॅनलची ही एक जागा निवडून येईल त्याच पॅनलची सत्ता 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत होईल अशी चर्चा गावात सुरू असून त्या अनुषंगाने 2 गट या ठिकाणी पडले असून सध्या निवडणूक चांगली सुरस होईल असे चित्र आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.